आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मराठी माझी आई उत्तर भारत मावशी, एक वेळ आई मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. तर त्यांच्या या विधानावरून आता राजकारण ही तापले. उत्तर भारतीय वोट बँकेसाठी प्रकाश सुर्वेंनी असं वक्तव्य केल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येते. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मोठा वाद उठलाय. याबद्दल चर्चा केली जाते. त्यांनी असं म्हटलंय की मराठी माझी आई उत्तर भारत माझी मावशी, एक वेळ आई मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचं आपण बघतोय. तर त्यांच्या या विधानावरून आता राजकारण देखील तापलंय. उत्तर भारतीय वोट बँकेसाठी प्रकाश सुर्वेंनी हे वक्तव्य केल्याची टीका त्यांच्यावरती करण्यात येते. एक बार होता उत्तर मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है. और एक बार माँ मर गई थी चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है. तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा. और मेरे दो शब्द खत्म करूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, आमदारांचं हे वक्तव्य अर्थात वादग्रस्त आहे. तुम्ही ऐकलेत का? ते काय म्हणालेत सुर्वे? आणि हिंदीमध्ये एकतर भाषण आहे आणि उत्तर भारतीयांच्या मतांसाठी हे भाषण आहे का? काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळामध्ये 2022ला त्यांनी आईला अपमानित करण्याचं काम, म्हणजे जी मूळ शिवसेना ही आई समान आहे असं आजही सगळे मानतात. त्या आईला रामराम केलेला आहे. त्यामुळे आई मेली तरी चालेल असं नाठळ बच्चा, म्हणजे असा मुलगा न झालेला बरा असं आता तिथल्या लोकांना वाटत असेल. म्हणजे त्यांच्या आईला तर नक्की वाटेल की एका आमदारकीसाठी माझ्या गर्भाचं, म्हणजे तिने ज्या गर्भात त्याला वाढवलं त्याचा तो अपमान करतोय. आणि केवळ मतांसाठी केवढी ही लाचारी. 2022च्या याला जे पळून गेले त्या आईला नमस्कार करूनच गेले. तो तर केवढा मोठा अपमान आहे. आणि आता तर जन्मजात्या आईचा अपमान केलाय. त्यामुळे ही कुठल्याही याच्यात न मोडणारी जमात आहे. बरं, किशोरीताई तुम्ही लाईन वरती अशाच राहा, विनंती आहे. प्रकाश सुर्वे सुद्धा आहेत आमदार आपल्या सोबत. प्रकाशजी, किशोरताई म्हणतात तुम्ही आईचा अपमान केला. आई देवाप्रमाणे असते. देवाचा रूप आई असते. आई शेवटी आई आहे. माझा बोलण्याचा उद्देश वेगळा होता आणि हे वेगळ्या प्रकारे त्याला मोडून सांगतायत. जेव्हा आई नसते तेव्हा मावशी सगळ्यात जास्त प्रेम करते आपल्यावर, हे माझा बोलायचा उद्देश आहे. बरोबर, तुमचं वक्तव्य होतं एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. याचा अर्थ काय? मी काय बोललो, माझा विपर्यास करतात. जेव्हा आई नसते तेव्हा मावशी सर्वात जास्त प्रेम करते, असं माझा बोलायचा उद्देश आहे. बरं, किशोरीताई, भावना दुखावल्या असतील, कुणाच्या भावना दुखावल्या असतील त्याची मी माफी मागतो. बस, दिलगिरी मागतो. किशोरीताई काय? आमच्या भावना तर दुखावल्याच आहात तुम्ही. 2022ला स्वतःच्या आईच्या पण भावनेची कदर नसलेले असे सुपुत्र, जेव्हा त्यांच्या आई जिवंत आहे की नाही मला माहिती नाही, पण त्यांच्या स्वतःच्या आईचाच अपमान केलाय. मी असं नाही बोललो. बोलून झाल्यानंतर का स्पष्टीकरण द्यावं लागतं? आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. आणि आई कोण? तर मराठी माझी आई आणि काय उत्तर प्रदेश माझी मावशी. म्हणजे कुठलं काय काय ताळतंत्र आहे का यांच्या बोलण्याला? ज्या पक्षाची स्थापना मुळात मराठी माणसासाठी झाली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी भाषेसाठी, आज त्या पक्षाचे आमदार हे एक वक्तव्य करतायत. त्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतोय. प्रकाश सुर्वेचं म्हणणं आहे की मराठी माझी आई आहे, उत्तर भारतीय माझी जी उत्तर भारतीयांची भाषा हिंदी आहे ती मावशी आहे. एक वेळेस आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, उत्तर भारतीय जगले पाहिजेत, म्हणजे मराठी मेली तरी चालेल. हे आमदार निवडून देणाऱ्या लोकांनी खरंच विचार करावा की असे आमदार आपण समाजामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मिळवतोय.
मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही हा निषेध करतो.